नमस्कार मित्रांनो, प्रेरणादायी विचार या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोणासमोर आपलं मन मोकळं करताय, सावधान, असा विषय घ्यायचे एकमेव कारण म्हणजे बऱ्याचदा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपलं मत मांडतो, मन मोकळं करतो, ते योग्य व्यक्तीसोबत करतो का, हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचे कारण आज आपण पाहणार आहोत. आपल्याकडून बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात, आपण समोरच्याला खूप विश्वासाने सांगतो. कधी लक्ष दिलंय का? आपण दुःखी असलो, तणावात असलो की पहिली गरज वाटते आपल्याला ती म्हणजे कोणाला तरी आपण शेअर करावे, कोणीतरी ऐकावं, आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं व आपलं मन हलकं करावं, आपण मन मोकळं करावं. सगळं सांगतो आणि मनाला थोडा हलकं वाटावं यासाठी आपण कोणाशी तरी नक्कीच आपले विचार शेअर करतो. पण तो व्यक्ती खरंच तेवढा योग्य आहे का, असा तुम्ही कधी विचार केलाय? जर तुम्ही तो विचार केला असेल तर तो विश्वास किती आहे त्या व्यक्तीवर हे कधी पाहिलंय? पण थांबा, ज्यांच्या समोर आपण मन मोकळं करतो तो खरंच आपला आहे का? त्याला आपल्याबद्दल खरंच वाटतं का? आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य वाचवू शकतो, म्हणूनच शेवटपर्यंत पहा. अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरेल. एखादा माणूस आपलं ऐकतो, पण का? कधी विचार केलाय? कारण सगळे ऐकणारे लोक आपल्यासाठी ऐकत नसतात. काही लोक ऐकतात तुमची कमजोरी शोधण्यासाठी, तुमच्याशी तुलना करण्यासाठी किंवा भविष्यात वापरण्यासाठी. आज जो म्हणतो मी तुझ्यासोबत आहे, तोच उद्या म्हणू शकतो तू तर हे सगळं सांगितलं होतंस. लक्षात ठेवा, शब्द परत घेता येत नाहीत. आयुष्यात काही पण परत येऊ शकतं, पण शब्द आणि वेळ या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात परत कधीच येत नाहीत. तुमचं मन मोकळं करणं म्हणजे तुमची ताकद उघडी करणं. आपली वेदना, भीती, अपयश, त्रास हे सगळं म्हणजे आपली कमजोरी नाही हो, हे आधी लक्षात घ्या. पण चुकीच्या माणसासमोर ती कमजोरी बनते. तुम्ही जेवढं जास्त सांगता तेवढं तुम्हाला हलकं वाटेल, पण समोरच्याला तुमच्यावर तेवढाच अधिकार मिळेल. हे सत्य तुम्ही तुमच्या मनात ठेवा आणि लक्षातही घ्या. कारण आपण जेव्हा समोरच्याला सांगतो त्यावेळेला तो आपल्याला गृहीत धरायला सुरू करतो. कधी विचार केलाय का, काही लोक तुम्हाला समजून घेत नाहीत, ते फक्त माहिती जमा करत असतात तुम्हाला योग्य वेळेला दाखवून देण्यासाठी. तुमचं मन दुःख तुमच्यासाठी पर्वता एवढं असतं, पण समोरच्याला त्यातलं कधी कधी कथा वाटत असते, भांडवल वाटतं. काही लोक तुमच्यावर हसतात, काही लोक दुसऱ्यांना सांगतात, तर काही लोक मनात ठेवून योग्य वेळेची वाट पाहतात. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यांनाच तुमचं मन मोकळं करणं हे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे. ज्या व्यक्तीशी तुम्ही तुमचं मन मोकळं करत आहात तो खरंच त्या योग्यतेचा आहे का, हे पहा. मग मनात प्रश्न येतो, मन मोकळं करायचंच नाही का आपण? तर नाही, मन मोकळं करणं चुकीचं नाही, चुकीचा माणूस निवडणं चुकीचं आहे. मन मोकळं करा ज्यांचं आयुष्य स्थिर आहे, जो तुमच्याशी स्पर्धा करत नाही, जो तुमचं ऐकून शांत राहतो, जो तुमचं दुःख पुढे पसरवत नाही. जर असा कोणी नसेल तर स्वतःशी बोला, डायरीत लिहा, देवाशी बोला. कधी कधी स्वतःशी बोलणं हे सर्वात सुरक्षित गोष्ट असते आणि सर्वात सुरक्षित गोष्ट हे स्वतःसाठी खूप चांगलं असतं. आजच्या जगात शांत माणसाला कमजोर समजलं जातं, पण खरं सांगू, शांत माणूस सगळं समजून तरीही बोलत नाही, कारण त्याला स्वतःची किंमत कळते, त्याला माणसं ओळखता येतात आणि त्याला स्वतःचं संरक्षण करता येतं. कमी बोलणं म्हणजे कमी समजणं नाही, तर शहाणपणाचं लक्षण असतं. शांततेत खूप मोठी ताकद असते. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांसमोर मन मोकळं करू नका. योग्य माणसासमोरच बोला. प्रत्येकाला विश्वास देऊ नका, वेळ देऊन विश्वास ठेवा. सगळं सांगणं शहाणपणाचं नाही, काही गोष्टी स्वतःकडे ठेवणं हीच खरी ताकद असते, आपल्या जीवनाची आणि आपल्या आयुष्याची. त्यामुळं शेअर करताना विचार करून एखाद्याशी शेअर करा. शांत राहा, सावध राहा आणि स्वतःचं मन जपायचा पूर्ण प्रयत्न करा. शेवटी मी एकच उदाहरण सांगेल, जे माझं पर्सनल आहे. माझ्या आयुष्यात मी असंच माझं मन एका व्यक्तीजवळ मोकळं केलं होतं आणि त्याच व्यक्तीने योग्य वेळ आल्यावर फसगत केली. लक्षात ठेवा, लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात, हेच खरं जीवनाचं सत्य आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा की कोणत्या व्यक्तीसमोर
तुमचं मन मोकळं करायचं आणि कोणत्या व्यक्तीसमोर कुठल्या गोष्टी बोलायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही बोलायच्या, कारण यावरच तुमच्या आयुष्याच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.